हे जे आहे हे आहे मेट्रो लाईन नागपूरची. फायनली मित्रांनो आता मेट्रो आलेली आहे आणि हा एवढा मोठा मित्रांनो लॉन आहे. तर आता मित्रांनो हळदीचा कार्यक्रम झालेला आहे स्टार्ट. चला, लहान मुलाचं लग्न. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे मित्रांनो वाजलेले आहे 10 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे नागपूरमध्ये. आणि नागपूरमध्ये आमच्या समाजाचा सामूहिक मंचाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानिमित्त मी इथे आलेलो आहे. गच्चीवर उभा आहे आणि अजून पुरी नागपूर सिटी दिसत आहे. आणि मित्रांनो मी सध्या उभा आहे मंगल कार्यालयामध्ये आणि हे आहे आमचं एवढं मोठं लॉन. तर मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवणार आहे खाली जाऊन की एवढा मोठा लॉन आहे. आणि मित्रांनो फर्स्ट असलो आहे मेट्रोमध्ये, तो पण ब्लॉग मी तुम्हाला आता दाखवणार. हे जे आहे हे आहे मेट्रो लाईन नागपूरची आणि आता आम्ही बसणार आहोत मेट्रोमध्ये. तर मित्रांनो हे आहे मेट्रोचं कॉटन मार्केट स्टेशन. आणि तिकडे मित्रांनो तिकीट काढायला गेलेले आहे मामा. आणि असं आहे मित्रांनो नागपूर. इकडे भाजी मार्केट आहे, फक्त किती गर्दी आहे. बिल्डिंग आहे किती मोठ्या मोठ्या, बाप रे बाप. आमची झालेली आहे चेकिंग. आपण जाऊ पाहायला ना वरच्या मजल्यावर. मित्रांनो किती खतरनाक नजारा आहे मेट्रो लाईनचा, तुम्ही बघू शकता. फायनली मित्रांनो आता मेट्रो आलेली आहे. फुल एसी चालू आहे मित्रांनो मेट्रोमध्ये. मित्रांनो मेट्रोमध्ये लोक सायकलला पण घेऊन येतात. लक्ष ठेवा, नागपूर रेल्वे स्टेशन. पुढील स्टेशन दोतर वैश्य चौक. अगला स्टेशन दोतर वैश्य चौक. फायनली मित्रांनो आता प्रजापती नगर आलेला आहे. तर आता मित्रांनो आम्ही चाललो 10 रुपयामध्ये आमच्या रूमवर. झालेलं आहे कंप्लीट आणि आता चाललो आम्ही नाश्ता करण्यासाठी. सकाळचा नाश्त्यासाठी आहे उपमा, तुम्ही बघू शकता. मित्रांनो एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे, तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर आणि सगळं मुंजीचं आहे. आतमध्ये मित्रांनो आपण नंतर जाऊ. आणि हा एवढा मोठा मित्रांनो लॉन आहे आणि हे इकडे रूम आहे सगळ्यांना राहण्यासाठी. आणि त्याच्यातले मित्रांनो आम्हाला एक रूम दिलेली आहे स्पेशल. इकडे सगळं डिपार्टमेंट आहे खाण्यापिण्याचं. इकडे सगळे पार्किंग केलेली आहे, पार्किंगची सोय आहे इकडे. आणि एवढा मोठा पुरा लॉन आहे हा. तर मित्रांनो अशा प्रकारे हे रूम आहे. मस्त एसी लागलेली आहे आणि एक बेड दिलेला आहे आणि इकडे आरसा लागलेला आहे. सगळ्यांना मित्रांनो असंच आहे. आणि इकडे टॉयलेट मस्त आंघोळ करायचं. हरेक आल्या मित्रांनो असे एक एक रूम दिलेले आहे. आणि आता जाऊ मित्रांनो आपण जेवण करण्यासाठी. खावा पिवा साठ राहा. मित्रांनो मी नवी टी शर्ट घातलेली आहे, कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो मग आपण जाऊ आता जेवण करण्यासाठी बाहेर. आता फक्त सट खा आणि सट झोपा, हे जा आता 2-3 दिवस आहे. चला आता मित्रांनो पोळी भात दम आलू आणि पनीरची भाजी आणि गुलाबजामुन जेवण घेऊन झालेलं आहे कंप्लीट. आता आपण जाऊ ह्याच्या आतमध्ये, कारण की मग आपण गेलेलो नाही त्याच्यामुळे. चला मित्रांनो हे अशा प्रकारे लहान मुलाची मुंज होते आणि हा पुरा हॉल आहे.
तर मित्रांनो आता आईस्क्रीम खातो फटाफट, नाही तर संपून जाणार. आईस्क्रीम मित्रांनो फ्री नाही, काऊन की सगळे स्टॉल लागलेले आहे. बघू शकता इकडे सगळे पेंटिंगचे स्टॉल लागले आणि इकडे सगळे कटलरीचे स्टॉल लागले. तर आता मित्रांनो हळदीचा कार्यक्रम झालेला आहे स्टार्ट. चला मग खाली जाऊ, तुम्हाला दाखवतो हळदी कशी काय होती तर लहान पोराची. आता मित्रांनो हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि हे 2 मामाचे पोरं. आता चालू होणार आहे मित्रांनो गाणी. आणि मित्रांनो हे सगळ्यांची आज आहे हळदी आणि उद्या होणार आहे यांचं लग्न, जे की आहे अर्ध. सध्या मी आलेलो आहे गच्चीवर, तुम्ही बघू शकता संध्याकाळचा माहोल अशा प्रकारे. बिल्डिंगवरून मित्रांनो कानाकोपरा दिसते नागपूरचा. छोट्या छोट्या बिल्डिंगा दिसून राहिल्या. आणि मित्रांनो जे मजा येऊन राहिली ती राहण्याची आणि खाव्याची एकच नंबर, काहीच टेन्शन नाही. आणि मित्रांनो मी ना आणलं आता एक पाकिटवर खाण्यासाठी. तर मित्रांनो आता होत आहे सनसेट. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे. मित्रांनो मी आलेलो आहे लॉनमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती भारी डेकोरेशन केलेलं आहे लॉनमध्ये. लायटिंग गेटिंग किती छान प्रकारे दिसत आहे. आणि हे झाडं तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आहे. मित्रांनो हे वालं डेकोरेशन तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे आतूनपासून. खतरनाक मित्रांनो लायटिंग गेटिंगनं सजवलेलं आहे सगळं. मित्रांनो हा जो लॉन आहे हा आमच्या रूमच्या बाहेरचा आहे. तुम्ही बघू शकता इथे पण एक नंबर आहे डेकोरेशन केलेलं आहे याचं. आणि मित्रांनो चेंबर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे. जे पोरं मित्रांनो मुली बघण्यासाठी येतात त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाऊन राहिला मित्रांनो. तो आपण जेवण करण्यासाठी लॉनमध्ये 3 जण बसलेलं आहे जेवण करण्यासाठी. बघू शकता इकडे आहे गणित आता आणि एवढे मोठे मित्रांनो ॲटम बनलेले आहे संध्याकाळी. बघू शकता हे मित्रांनो दम आलूची भाजी आणि इकडे मठ्ठा आणि पालक पनीरची भाजी आणि भात पोळी आणि सॅलेड. मित्रांनो जेवण घेऊन झालेलं आहे कंप्लीट आणि आखरी पिंपराला आम्ही एकदा मठ्ठा, काऊन की मठ्ठा एवढा टेस्टी आहे. मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचा ब्लॉग लय इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की उद्या आहे लहान मुलाचं लग्न. ते मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढाच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि जय हिंद जय महाराष्ट्र.